नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओत आपण एकसामायिक समीकरणांचा अभ्यास करताना चलाचा लोप करून ही पद्धत अभ्यासली आहे. आजच्या या व्हिडिओत आपण अभ्यासणार आहोत सहगुणक जे दिलेले आहेत त्यांची अदलाबदल जर दिली असेल तर चलाचा लोप करून कशाप्रकारे समीकरण सोडवावे आणि त्यांची उकल काढावी. तसेच या पाठ्यपुस्तकातील पुढची जी पद्धत आहे उकल काढण्याची की दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख आणि त्यांचा छेदसंच म्हणजेच दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल कशी काढता येईल याचा देखील अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहू सहगुणकांची अदलाबदल दिली असता कशा प्रकारे आपण समीकरणांची उकल जी आहे उकल काढणार आहोत. यासाठी आपण पहिले उदाहरण अभ्यासत आहोत. उदाहरण आहे 49x वजा 57y बरोबर 172 हे आहे समीकरण क्रमांक पहिले. आणि दुसरं समीकरण आहे 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण क्रमांक 2. या दोन्ही समीकरणांची तुलना केली असता आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या समीकरणात 49 हा x चा सहगुणक आहे तर दुसऱ्या समीकरणात 49 हा y चा सहगुणक आहे. तसेच पहिल्या समीकरणामध्ये 57 म्हणजेच ऋण 57 हे y चे सहगुणक आहेत तर धन 57 हे x चे सहगुणक आहेत. यालाच म्हणायचे आहे की सहगुणकांची अदलाबदल होणे. अशा प्रकारे अदलाबदल दिली असता उदाहरण कसे सोडवावे हे आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम या पद्धतीत सहगुणकांची अदलाबदल दिली असता दोन क्रिया करणे आवश्यक आहेत. दिलेल्या दोन्ही समीकरणांची सर्वप्रथम आपण बेरीज करायची आणि नंतर त्यांची वजाबाकी. बेरीज केली असता यांचं आपल्याला उत्तर मिळेल 106x. इथेही बेरीज केली असता वजाच राहील आणि उत्तर येईल 106y बरोबर बेरीज केली असता उत्तर येईल 424. यामध्ये हे जे 106 आहेत ते सामायिक येतील आणि म्हणून पुढची जी स्टेप आहे त्यानुसार 106 कंसात उरतील x वजा y बरोबर 424. बऱ्याच वेळेला परीक्षेत अशा प्रकारे प्रश्न असतो की x वजा y ची किंमत शोधा. तर x वजा y तसेच ठेवायचे आणि आपल्या समीकरणाच्या दोन बाजूंच्या नियमाप्रमाणे 106 जे आहेत या 106 ची बाजू बदलायची. म्हणजेच 106 ने x वजा y ला गुणले तर बाजू बदलून त्यांचा आपल्याला भागाकार करता येईल. पुढे आपल्याला तो भागाकार करायचा आहे. आपण इथेच भागाकार करू. भागाकार केले असता त्याचे उत्तर येईल x वजा y बरोबर 424 भागिले 106. आणि अशा प्रकारे 424ला 106 ने भागले की आपल्याला तिसरे समीकरण मिळेल x वजा y बरोबर 4. हे झाले समीकरण क्रमांक 3. याचप्रमाणे समीकरण 1 व 2 यांच्यात पुन्हा वजाबाकीची क्रिया करणे आवश्यक आहे. म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये बेरीज आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वजाबाकी करणे गरजेचे आहे. आपण वजाबाकी करू. 49x वजा
57x. वजाबाकी केल्यामुळे दुसरे जे समीकरण आहे त्याच्या किमती बदलतील. अधिक 57चे वजा होतील, वजा 49चे अधिक होतील आणि अधिक 252चे वजा होतील. चिन्ह बदलल्यामुळे पुढची वजाबाकी आपल्याला करता येईल. अधिक 49 वजा 57 म्हणजेच इथे उत्तर येईल वजा 8x. वजा 57 अधिक 49 यांचा विचार जर आपण केला, वजा 57 आणि अधिक 49 यांचा जर विचार केला तर इथे वजाबाकी जी आहे त्या वजाबाकीचे उत्तर मिळेल वजा 8y बरोबर 172 वजा 252 जर केले तर उत्तर मिळेल 80. इथे पुन्हा 8 सामायिक आहेत, त्यामुळे पुढची स्टेप जी आहे या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला वजा x वजा y बरोबर वजा 80 भागिले 8 आणि 8 ने 80ला भागल्यानंतर पुढचा जो भागाकार आहे तो भागाकार आपल्याला मिळेल वजा 10. सर्व पदे जी आहेत या सर्व पदाची चिन्हे जर आपण लक्षात घेतली तर वजा x वजा y वजा 10 असल्यामुळे हे जे समीकरण आहे हे समीकरण क्रमांक आपल्याला मिळेल 4. यापुढे ही जी समीकरणं आहेत या समीकरणात समीकरण क्रमांक महत्त्वाचे 3 आणि समीकरण क्रमांक 4 याचा आपण अभ्यास करणार आहोत. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल त्यावेळेस त्या दिलेल्या दोन्ही समीकरणांची बेरीज करणे आणि दिलेल्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करणे आवश्यक आहे. त्यावरून मिळालेली पुढील दोन समीकरणे विचारात घेऊ. समीकरण क्रमांक 3 x वजा y बरोबर 4 आणि समीकरण क्रमांक 4 वजा x वजा y बरोबर वजा 10. समीकरण क्रमांक 3 व समीकरण क्रमांक 4 या दोन्ही समीकरणांचा अभ्यास केला असता आपल्याला दोन समीकरणामध्ये भिन्न चिन्ह x या सहगुणकासोबत असल्याने त्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बेरीज केली असता x अधिक y x वजा यांचा लोप होईल, म्हणजेच पुन्हा समीकरणातल्या चलपदाचा लोप करणे ही क्रिया आपल्याला करायची आहे आणि वजा 1y वजा 1y यांची बेरीज होईल वजा 2y बरोबर अधिक 4 आणि वजा 10 यांची वजाबाकी होईल वजा 6. म्हणून y बरोबर वजा 6 भागिले वजा 3 जर केले तर आपल्याला त्याचे उत्तर मिळेल y बरोबर 3. अशा प्रकारे y ची किंमत जी मिळालेली आहे ती y ची किंमत समीकरण 3 मध्ये आपण ठेवणार आहोत. तर ही y ची किंमत या ठिकाणी जर ठेवली तर आपल्याला x ची किंमत लिहिता येईल. त्यानुसार समीकरण 3 मध्ये आपण y बरोबर 3 ही किंमत ठेवू. पहा समीकरण 3 जे आहे या समीकरण 3 मध्ये y ची किंमत ठेवली असता x वजा y बरोबर 4 म्हणून x वजा y ची किंमत शोधल्याप्रमाणे 3 आपण यात ठेवली आहे बरोबर 4 आणि म्हणून x बरोबर उत्तर मिळेल 4. 3 ची बाजू बदलली असता उत्तर येईल अधिक 3 आणि म्हणून x ची किंमत मिळेल 7. तर अशा प्रकारे आपल्याला उकल संच जो आहे हा उकल संच लिहिता येईल. x आणि y यांच्या किमती उकल संचात आपल्याला लिहायच्या आहेत आणि म्हणून आपला उकल संच येईल प्रथम x ची किंमत आणि त्यानंतर y ची किंमत लिहिली असता x बरोबर
7 आणि y बरोबर 3 याला म्हणायची आहे समीकरणाची उकल. मला वाटतं ही पद्धत तुम्हाला लक्षात आलेली असावी. याच्या पुढे आपण अभ्यास करणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख. तर दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख अभ्यासताना कोणतेही दिलेले जे समीकरण असेल हे समीकरण म्हणजेच एक रेषा असते. या समीकरणाचे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक यांच्या ज्या किमती आहेत या किमतींनी त्या समीकरणाचे समाधान होते. तसेच एक्स आणि वाय यांच्या किमती तयार होण्यासाठी जी क्रमित जोडी वापरली जाते तिला आपल्याला आलेख कागदावर स्थापन करायचे आहे आणि त्यासाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप आपण अभ्यासणार आहोत. दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या म्हणजेच एक्स आणि वाय या बिंदूंचे निर्देशक आपल्याला शोधायचे आहेत. ते दिलेले आहेत तसंच आलेख कागदावर एक्स आणि वाय हे अक्ष आपल्याला निश्चित करायचे आहेत आणि त्यापुढे जाऊन सर्व बिंदू जे आहेत ते एका रेषेवर येतील याप्रमाणे आपल्याला तो विचार करायचा आहे. इथे एक्स वाय आणि एक्स वाय अशा प्रकारे तक्ता आपल्याला तयार करायचा आहे आणि या तक्त्यामध्ये एक्स आणि वाय यांचे निर्देशक आपल्याला स्थापन करायचे आहेत. आता दिलेल्या समीकरणानुसार जर आपण विचार केला तर एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 2 या समीकरणाचे आलेख कशा प्रकारे आपण आलेख कागदावर स्थापन करू शकतो हे अभ्यासणार आहोत. जसे आलेख कागदाचा विचार केला तर या आलेख कागदात एकूण 4 चरण आहेत आणि या 4 चरणानुसार जर बिंदू स्थापन करायचे झाले तर आलेख कागदावरील पहिले चरण, दुसरे चरण व तिसरे चरण आपल्याला दाखवता येईल. हे असेल पहिले चरण. चरण क्रमांक 1, चरण क्रमांक 2, चरण क्रमांक 3 आणि चरण क्रमांक 4 आपल्याला स्थापता येईल. चरण क्रमांक 4 याचा अभ्यास आपण याच्या आधीही केलेला आहे की 0 हा आरंभबिंदू असताना या आरंभबिंदूच्या डावीकडे उजवीकडे तसेच वर आणि खाली संख्यारेषा जर आपण स्थापन केल्या तर तयार होणारे हे जे कार्टेशियन प्रतल आहे या प्रतलामध्ये पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण आपल्याला पाहता येते. यापुढे आपण बिंदूंचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये एक्स अक्षापासून आणि वाय अक्षापासून आपण जर बिंदू स्थापन करण्याचा विचार केला ए हा बिंदू स्थापलेला आहे पहिल्या चरणात, तसेच बी हा बिंदू आपण स्थापन केलेला आहे दुसऱ्या चरणात. रंग जर बदलला त्याचा तर अशा प्रकारे त्याची किंमत जी आहे ती किंमत देखील आपल्याला पाहता येते. तर प्रत्येक चरणात असे बिंदू आपण स्थापन करायला याच्या आधीच अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला अभ्यासायचे आहे बिंदूंचे निर्देशक. तर पहिल्या चरणात स्थापलेला जो बिंदू आहे तो आहे ए बरोबर 2, 4. यावरून तुम्हाला लक्षात येईल की 2 हा त्याचा एक्स निर्देशक आहे आणि 4 हा त्याचा
वाय निर्देशक. तसेच बी या बिंदूचे ऋण 6 आणि ऋण 4 हे दोन निर्देशक तुम्हाला दिसून येतील. यापुढे आपण अभ्यासणार आहोत एक्स बरोबर एक्स. नुसतं एक्स जरी टाईप केलं तरी सुद्धा इथे तुम्हाला एक रेषा या ग्राफिकल व्ह्यूमध्ये दिसून येईल. एक्स बरोबर 1 ही पहिली रेषा मी स्थापन केली आहे. रेषा जर आपण पाहिली तर लक्षात येईल ही जी पहिली रेषा आहे 1, तिचे जर निर्देशक पाहिले तर ऋण 2 आणि 0 यामधून म्हणजे ऋण 1, एक्स बरोबर ऋण 1. जर एक्स बरोबर 1 स्थापन केले असते तर 0 आणि 2 यामधून ती गेली असती. पुढचा आपण इनपुट टाकू. y बरोबर 2. जसे मी y बरोबर 2 इथे अल्जेब्रिक व्ह्यूमध्ये लिहिले तसे लगेचच इथे आपल्याला संख्या रेषा तयार झालेली दिसेल. y बरोबर 2. y अक्ष जो आहे या y अक्षातनं ती गेलेली दिसेल. अशा प्रकारे प्रत्येक दिलेल्या समीकरणावरून रेषीय समीकरणांचा आलेख तयार केला जाईल आणि या आलेखाचा जो छेदनबिंदू असेल त्या छेदनबिंदूलाच हा जो छेदनबिंदू आहे सी, या सी बिंदूलाच हा जो सी बिंदू दिसतोय आणि त्याचे निर्देशक इथे आलेले आहेत 0, 2 म्हणजेच एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक 2. तर या रेषेवर असणाऱ्या कोणत्याही बिंदूचा निर्देशक जो आहे हा निर्देशक आपल्याला 2च मिळणार आहे. प्रत्येक बिंदूचे जर निर्देशक आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा एक्स निर्देशक हा त्याचा एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक हा 2 मिळेल. अशा प्रकारे आपण दिलेल्या समीकरणाचे आलेख सोडवण्यासाठी पुढील उदाहरण अभ्यासत आहोत. पाठ्यपुस्तकातील सराव संच 1.2 मधील पुढचं उदाहरण जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण क्रमांक 2. त्यातले पहिले समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि दुसरे समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 3. एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि दुसरे एक्स वजा वाय बरोबर 3. तर पहिल्या समीकरणानुसार जर समीकरणात आपण वायची किंमत ठेवली तर त्यावरून आपल्याला एक्सची किंमत मिळत जाईल. म्हणून हे समीकरण मी सोडवून दाखवले आहे. एक्स बरोबर 5 वजा वाय. वायची बाजू बदलली असता 5तनं ते वजा करावे लागतील. आता वायची किंमत 1 घेतली असता एक्सची किंमत आपल्याला 4 मिळेल. तसंच वायची किंमत 3 घेतली असता एक्सची किंमत आपल्याला 2 मिळेल. याच प्रकारे दुसरे जे समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 3 या समीकरणामध्ये देखील एक्सची किंमत शोधण्यासाठी जर आपण वायची किंमत बदलत गेलो तर त्यावरनं एक्सची किंमत देखील आपल्याला नव्याने मिळत जाईल. आणि म्हणून दिलेले समीकरण आपण या स्वरूपात जर मांडून घेतले एक्स बरोबर 3 अधिक वाय, यावरून वायची किंमत जर 1 ठेवली तेव्हा एक्सची किंमत आपल्याला 4 मिळेल. तसंच एक्स बरोबर 3 अधिक वाय यामध्ये वायची किंमत जर ऋण 1 ठेवली तर एक्सची किंमत आपल्याला 2 मिळेल. तिसऱ्या समीकरणात वायची किंमत जर ऋण 2 ठेवली तर एक्सची किंमत आपल्याला 1 मिळेल. आणि यावरून आपण
पहिल्या समीकरणासाठी जे आपण सोडवले आहेत समीकरण त्यावरून काही किमती घेणार आहोत. उदाहरणार्थ एक्सची किंमत जर 3 ठेवली तर वायची किंमत आपल्याला एक्सची किंमत जर 3 ठेवली तर वायची किंमत आपल्याला मिळेल 2. तसेच एक्सची किंमत जर 4 ठेवली तर वायची किंमत मिळेल 1. एक्सची किंमत 0 ठेवली तर वायची किंमत मिळेल 5 आणि एक्सची किंमत 2 ठेवली तर वायची किंमत मिळेल 3. यावरून पहिलं आपलं टेबल जे आहे किंवा जी सारणी आपण करणार आहोत ती सारणी तयार होईल आणि सारणीतले बिंदू जे आहेत जे तुम्हाला कार्टेशियन प्रतलात स्थापन करायचे ते बिंदू प्राप्त होतील. पहिला बिंदू जो आहे 3 त्याचे निर्देशक मिळतील 3, 2. दुसऱ्या बिंदूचे निर्देशक मिळतील 4, 1. तिसऱ्या बिंदूचे निर्देशक मिळतील 0, 5 आणि चौथ्या बिंदूचे निर्देशक मिळतील 2, 3. तर दिलेल्या बिंदूंपैकी कोणतेही 3 बिंदू तुम्हाला कार्टेशियन प्रतलात स्थापन करायचे आहेत आणि त्यातून जाणारी रेषा काढायची आहे. तसेच समीकरण 2 जे आहे आपले x वजा y बरोबर 3 या समीकरणासाठी देखील आपल्याला एक्सच्या किमती मिळालेल्या आहेत. जसे x बरोबर 1 ही किंमत जेव्हा y बरोबर आपण 2 घेतले तेव्हा प्राप्त झाली. y बरोबर ऋण 1 घेतले तेव्हा x बरोबर 2 ही किंमत प्राप्त झाली. जर y बरोबर 0 घेतले तर x बरोबर 3 ही किंमत प्राप्त होईल आणि y बरोबर 1 घेतले असता x बरोबर 4 ही किंमत प्राप्त होईल. यावरून आपल्याला कार्टेशियन प्रतलात स्थापन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक मिळतील x वजा 2, 2 वजा 1, तसेच 3, 0 आणि 4, 1. तर या दिलेल्या सारणीवरून आपण एक सामायिक समीकरणांची उकल शोधणार आहोत. तर ती दोन्ही समीकरणं सोडवल्यानंतर ही उकल आपल्याला 4 आणि 1 अशी मिळेल. तर आपण प्रत्यक्ष कार्टेशियन प्रतलात ती स्थापन करून पाहू की त्याचे उत्तर किती मिळते. आता हे जे कार्टेशियन प्रतल आहे हे प्रतल आपल्या समोर आहे. या प्रतलामध्ये काही किमती ज्या आहेत त्या किमती तुमच्या समोर आहेत. जसे बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. आपल्या पहिल्या सारणीनुसार पहिला बिंदू जो आहे तो आहे 0, 5. 0, 5 याचा अर्थ y अक्षावरील 5 हा बिंदू. तर 4 आणि 6 यामध्ये इथे आपल्याला 5 हा बिंदू मिळेल. तसेच दुसरा बिंदू आहे 3, 2 म्हणजेच x अक्षावरील 3 आणि y अक्षावरील 2. जर आपल्याला लक्षात येईल तर 2 आणि 4 यामध्ये आपल्याला 3 हा अंक प्राप्त होईल. बी बिंदू जो आहे तो आपल्याला स्थापन करायचे 3 व 2. तसेच पुढील बिंदू आहे 4, 1. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 1. सी बिंदू आपण इथे स्थापन करू. आणि शेवटचा बिंदू आहे 2, 3 म्हणजेच एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर 3. अशा प्रकारे या बिंदूमधून जाणारी रेषा जी आहे ती रेषा आपल्याला काढायची आहे. ही रेषा आपल्याला काढता येईल.
त्याचप्रमाणे दुसरी जी सारणी आपण तयार केली, या सारणीवरून काही बिंदू आपल्याला स्थापन करायचे आहेत. जसे 1 ऋण 2, एक्स अक्षावरील 1 आणि वाय अक्षावरील ऋण 2. त्यानंतर पुढील बिंदू आहे 2 ऋण 1, 2 आणि एक्स अक्षावरील 2 व वाय अक्षावरील ऋण 1. पुढील बिंदू आहे 3 0 आणि त्या पुढील बिंदू आहे 4 ऋण 1. अशा प्रकारे जर संख्या रेषा काढायचा प्रयत्न केला तर त्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की त्यांची उकल जी आहे ती उकल आपल्याला एक्स अक्षावरील चौथ्या बिंदूत प्राप्त होईल. एक्स अक्षावरील हा जो चौथा बिंदू आहे तर एक्स अक्षावरील 4 आणि वाय अक्षावरील 1 या बिंदूमध्ये आपल्याला त्याचा उकल संच प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल ही आपल्याला एक्स अक्षावरील बिंदू 4 आणि वाय अक्षावरील 1 म्हणजेच उकल संच मिळेल 4 1. यावरून आपल्याला सराव संच 1.2 हा सोडवायचा आहे. धन्यवाद.